सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 19। गुरुवक्त्र स्थितं ब्रह्म प्राप्यते तत्प्रसादतः गुरोर्ध्यानं सदा कुर्यात् कुलस्त्री स्वपतेर्यथा। गुरु ब्रह्मरूप होय। गुरुमुख स्थित ब्रह्म हे गुरुच्या कृपेनेच प्राप्त होते। म्हणून कुलीन स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीचे चिंतन करते त्याप्रमाणे श्री गुरुचे ध्यान चिंतन सदा करावे। श्री गुरुदेवांचे ध्यान चिंतन कशा रीतीने करावे हे हा श्लोक सोदाहरण पटवून देतोय। पातिव्रत्याचा महिमा फार आहे। पतीवर एकनिष्ठा ठेवून मनामध्ये अन्य पुरुषाला थारा न देता कुलीन स्त्री ज्याप्रमाणे पतिभक्ती पतिसेवा पतीवर प्रेम करते त्याप्रमाणे साधकाने आपल्या गुरुची भक्ती एकनिष्ठेने करावी। गुरुभक्ती देखील सदैव घडायला हवी, त्यात खंड पडायला नको। कोणतीही साधना अखंड व दीर्घकाल केल्याने फलित होते। गुरुभक्तीने गुरुकृपा प्राप्त झाली की साधक आपोआपच ब्रह्मपदापर्यंत पोचतो, कारण गुरु ब्रह्मस्वरूप झालेला असतो। गुरुचा देह मन बुद्धी सारे काही सूक्ष्म द्रव्याचे बनून ब्रह्ममय झालेले असतात। अशा गुरुभक्तीवर भक्ती केल्याने काया वाचा मने करून त्याचे आज्ञापालन त्याचे स्मरण त्याचा जप त्याच्याविषयी भाव आदी सर्वांगाने भक्ती केल्याने साधकावर गुरु प्रसन्न होतो, कृपा प्रसाद देतो व आपलासा करतो। गुरुचे ध्यान पत्नी जशी पतीचे चिंतन एक क्षणभरही त्याला न विसरता एकनिष्ठेने करते तसे सदैव करावे। ध्यान कोणाचे करायचे, का करायचे व कसे करायचे ते हा श्लोक सांगतो। ध्यान गुरुचे करायचे, परब्रह्म प्राप्तीसाठी करायचे, पातिव्रत्यपूर्वक करायचे, सदैव करायचे। ध्यानाचे फळ गुरु कृपा प्रसाद होय। गुरु कृपा प्रसाद म्हणजे ब्रह्मप्राप्ती, कारण गुरु साक्षात परब्रह्म। दुधाचे दही होण्यास दह्याचेच व्यसन लावावे लागते। जीव ब्रह्म होण्यास ब्रह्मरूप झालेल्या गुरुचेच ध्यान हवे। सद्गुरुनाथ महाराज की जय।